नमस्कार सर्वांना. कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. उपवासा दिवशी नेहमी आपण खिचडी किंवा वेफर्स वगैरेच नेहमी तेच खात आलेलो आहोत. तर आज आपण छान असा गोडाचा पदार्थ, इथे रताळी घ्यायचे अर्धा किलो, स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्यायचे. इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यावरती चाळत आणि जे रताळ्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते वाफवून घ्यायचे. डायरेक्ट पाण्यामध्ये कधी उकळू नयेत, त्यामुळे रताळी आहे ती अशी नरम आणि पाण्यासारखी लागतात. झाकण लावून 15 मिनटं वाफवून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकताय रताळी आहे ती आपली वाफवून झालेली आहेत. जास्त शिजू नाही द्यायचे. काटा चमचा अगदी सहजच जातोय. गॅस बंद केलेला आहे. त्याला गार होऊ देत. रताळी आहे ती गार झाल्यानंतर त्यावरची साल काढून घेतलेली आहे. आता काट्यात चमचा आहे त्याच्यानेच आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय स्मॅश करून झालेलं आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्यासोबत इथे त्याला आता बाइंडिंगसाठी साबुदाणा पीठ घालायचे. साबुदाणा पीठ नसेल वरीचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ वापरलं तरी पण चालेल. आता याला मळून घ्यायचे. जर इथे तुम्हाला थोडं पीठ कमी वाटत असेल त्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे, नाहीतर तळताना ते तेलामध्ये सुटू शकतात. पीठ आहे ते मळून झालेलं आहे. आता आपल्या गरजेनुसार जसे लहान मोठे गोळे करून घ्यायचे. छान असे आधी दाबून घ्यायचे आणि गोल करून घ्यायचे. इथे तेलही गरम झालेलं आहे. आता तयार केलेले गोळे आहेत ते आपण तळून घ्यायचे. सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. मध्ये मध्ये हलवत राहायचे, नाहीतर ते खाली चिटकू शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता तळून झालेले आहेत. काढून घेऊयात. वडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता दही घालून घ्यायचे. दही ज्यावेळेस आपण दही वडे करतो, म्हणजे आता उपवासाचे आहेत म्हणून दरवेळेस चाळणीमध्ये दही आहे ते चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची. म्हणजे जे दही असतं ते असं पाण्यासारखं लागत नाही एकदम. त्यावरती घालायचे लाल मिरची पूड, जिरे पावडर घालून घ्यायची आहे. जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर घालू शकता, स्किप केली तरी पण चालेल. आता इथे घालून घ्यायची चिंच गुळाची चटणी, आंबट गोड अशी. काळं मीठ घालून घ्यायचे. डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे. छान असे उपवासाचे आपले दहीवडे तयार आहेत. जर तुम्हाला दहीवडे आवडत नसेल, ह्याचेच फक्त छोटे गोळे करायचे आणि साखरेच्या पाकात घालायचे, म्हणजे त्याचे गुलाबजाम तयार होतात. तर छान असे आपले दहीवडे तयार आहेत. चवीला भारी लागतात. तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करून खा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.